त्याला अलगुजाची सवय लावाला अलगुजाची म्हणजे मारायचं नाही बुरशी पडायचं. ओढून धरा नीट धरा नीट धरा लाकडा नको. हो वर धरा कासरा बाबा तुम्ही. हो हो लय फावर आहे. गाप दिशेनं धराय डायरेक्ट असं करू नका लफडा होईल. हो 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 बर ठीक अलगूच घाला. हो हो गाडी ऐकच्या गावात. हो 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 गाडी तुम्ही बाहेरच्या हा मग अलगूच घातले कुठं आई घालते घरा अलगूच घाला आहे का दोरी घाला तू अलगूची झाडाला घ्या इकडून जरी घालत. हो 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 अशी चोंबाळे असल्यावर काय गाठ मारा तिथं. जवळ घे जवळ घे. अतिशय इकारी आणि करंट घे तिथं ओढून घे पुढे घे पुढं हो तुझ्या वारी काढल तू. हा घे तिथं तिडा वर जवळ घासून घे अलगू धराय म्हणजे घे तिथं अजून घे गार वडून घे नको गाठ मारूस तिडा घे फक्त म्हणजे धराय गावल. हो 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 धरा कुठं जा तू धरला का हा अगं असं अलगूच घाला बाबा. येसन त्याला घातली पार ह्याची. हो हो अरे तू तिडा धर बाळा भाऊ पडेल. हो हा घ्या येसन घातली त्याला म्हशीची कसं जोडायचं मारलं ना लय बेकार आहे लय इकारी करंट आहे. फिट घ्या म्हणजे हो लय झाले. सोडा घ्या काढून घ्या की नाही काय करत धरलाय त्याने डांबून. ओ हो गाडी पाहिजे बाबा मला माझी. हो 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 धरा 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 येसनीला. हा धरा डायरेक्ट धरायचं गाप दिशीन. हो कुठं जात तू अंगला सोडा बाबा कासरा तुम्ही अंगला धरा तुम्ही. हा धरा सोडा कासरा हे पोरा हात कासऱ्याला टाक. ओ हो हा धरा धरा हो हो धरा सांग एक नंबर. हा बा झाले. पुढे 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 येस नाव बदलायचं. या इक्रम गोल्डन कलर मध्ये आपले नाथ कलर जातीचा वारसा महाराष्ट्रामध्ये आता सध्या कपिलमध्ये जे आपण कलर पाहतोय तो अतिशय हा फ्लॅट त्याबद्दल आज परिचय पण माहिती घेणार आणि परिचय करून घेऊ परिचय करून घेऊ. परिचय जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार माझे नाव सुजल डेरे पाटील राहणार कवठे तालुका वाई जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 7744031179. हा आमचा कपिला जातीचा वळू हा आमच्या घरच्या गाईचा बैल आहे. रचना खिलार फार्म इंदापूर यांचा पाखऱ्या बैलाची पैदास आहे. हा आम्ही आता वळूसाठी चालू केलेला आहे. आता चौसा दात त्यानं लावलेला आहे. साधारण गाय किती आता साधारण 20 ते 25 गाया झाल्या. जानेवारी महिन्यापासूनच खरं आम्ही चालू केला. हां या 2 महिन्यात आमच्या 25 गाया झाल्यात. गरम रक्ताचा पूर्ण वळू आहे.
की आता आम्ही बघतोच गरम रक्ताचा आहे आणि सांगायचं झालं तर आता त्याची खास वैशिष्ट्य काय आहे? अजून आमची ह्या बैलाची पैदास अजून बाहेर पडलेली नाही. पुढच्या 1 महिन्यात बाहेर पडेल. पुढच्या 9व्या महिन्यात एक गाई आहे. आज 9वा महिना त्याला चालू आहे. मग आम्हाला कळेल कशी पैदास यायची. हो आता साधारण ही ठरलं कसं हो नाव दे आपलं इथं बांधू आणि मग मला सोडा लांब धरा. आला बोलू जा. तर आता तुम्ही सांगितलं की बाबा नैसर्गिक रत्नासाठी चालू केला तर काय कारण असं करायचं किंवा नैसर्गिक रत्नाकडे वळायचं कसं नियोजन झालं किंवा काय ठरलं? हा आपल्या घरच्या गाईचा बळू असल्यामुळे त्याला आपले पूर्ण काळा जेड ब्लॅक असल्यामुळे आपल्या खिलार आपल्या संगोपनांची म्हणजे ही मागणी त्यामुळं आम्ही हा गाई भरण्यासाठी सहसा चालू केला. बरं आता साधारण आपली गाय घरचीच गाय ना घरची आमची हा पलीकडच्या साईडला पलीकडची वस्ती. तर कुठला म्हणला तुम्ही मूळ दाखवलेला? रसना खिलार फ्रॉम इंदापुरांचा पाखरे आहे ना त्या बैलाचा बैल आहे. बरं आता आपल्याकडे बरीच अशी बैल होऊन गेली असतील तर थोडासा तिकडे बी आपण वळू जरा. तर तुमच्याकडे पहिली बैल काय होती काय? आमच्याकडे पहिली पण चांगली अशी बैल आमच्या वडिलांच्या काळात होती. खालनं आम्ही ह्याच्यासनं विजापुरासनं खोंड आणलेली ती सुद्धा नामांकित गावात आमची खोंड होती. बगाडात चांगली अशी उत्तम अशी काम करायची. तसाच गरम जातीचा आमचा परत एकदा वारसा त्याने आपला ह्या बैलांना आमचा जपलाय. यंदा सुद्धा बगाडात 1 नंबरचं असं यानं काम केलेलं आहे. म्हणजे बगाडाच्या दृष्टीने असेल किंवा शरीर क्षेत्राच्या दृष्टीने असेल गरम रक्ताचा जातीवंत देखणं नामांकित असा खिलार आपण पाहतोय. आणि तुम्ही सांगितलं तुमचा पुन्हा एकदा नंबर आणि आपलं नाव सांगा. माझं नाव सुजल प्रसाद डेरे पाटील राहणार कवटे तालुका वाई जिल्हा सातारा. माझा मोबाईल नंबर 7744031179. बरं याचं झालं तर कसं यावं लागेल ती यायचं झालं तर इकडून बोपेगाववरून जरी आला बोपेगाववरून आमच्याकडे डांबर आहे हायवेनं बोपेगाववरून आला कवट्यातून आला तरी जवळच वस्ती आमची. म्हणजे आपलं समजा हवेने जरी पुण्याकडून आलो पुण्याकडून जरी आला तरी कवट्यातून कमानीतून आत आणि गावाच्या चौकातून ह्या साईडला मराठी शाळेपासून खाली. बरं आता तुम्ही सांगितलं बगाडामध्ये त्याला कुठं आलता नंबर किंवा कुठं झोपला होता? सहसा आम्हाला बगाड पोहोचवण्याचा यंदा आमच्या पाटील भाऊकीला मान होता. बगाड पोहोचवताना म्हणजे जाताना पण गावातून विठ्ठलवाडीला जाताना पण हा बैल आम्ही 2दा झोपला. परत येताना पण ससाण्यांच्या कुत्यात आम्ही पहिल्या कुत्यात बैल वांड्यात झोपला. पहिल्या वांड्यात शेंड्यावर झोपला. शेंड्या. बरं आता साधारण त्याचं वय काय? आता वय त्याचं बघा आता त्याने 4सा दात लावलाय. जवळजवळ त्याचं वय आता 3 वर्ष असेल. हो 3-1 वर्ष असेल. 3 वर्ष 4सा दात आता शिक लावलाय. किंवा शेपूट गंधा शिगा असतील किंवा वशिंड असेल किंवा त्याला करारी बाण असेल पाहतोय आणि टोपी या ठिकाणी आता चालू झालेला आहे. तर त्या तुम्हाला ज्यांच्या वेळेला नैसर्गिक करायचं असेल तर त्यांनी संपर्क साधा. टाकून असं चापट नाही चापट नाही इकडे नाही ते मी माग असलो ना बिघाडतो याच. इक्रम इक्रमा इक्रम इक्रम सारखी परा हो 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 बरं ही काय झालंय माहिती का? मी धावणी बैल मार नाही एवढं तेवढं